झी मराठी वाहिनीच्या मालिकांच्या TRP मध्ये स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांच्या तुलनेत चांगली आता झपाट्याने वाढ होताना दिसत आहे। IPL मुळे मालिकांच्या TRP मध्ये घसरण होत आहेत अशी कारणे समोर आली होती। मात्र IPL सुरू असताना देखील स्टार प्रवाह वाहिनीच्या तुलनेत झी मराठी वाहिनीच्या TRP मध्ये आता वाढ होताना दिसत आहे। यावेळी झी मराठी वाहिनीने बाजी मारली आहे, कारण झी मराठीचा आता वाढता ग्राफ दिसत आहे आणि स्टार प्रवाह वाहिनीचा उतरता ग्राफ दिसत आहे। मागील 2 आठवडे झी मराठी वाहिनीच्या मालिकांचे TRP रिपोर्ट जाहीर झाले नव्हते। मात्र आता या आठवड्यात आपण गेल्या आठवड्याचा आणि याही आठवड्याचा म्हणजेच 13व्या आणि 14व्या आठवड्याचे TRP रिपोर्ट पाहणार आहोत। या TRP रिपोर्ट मध्ये झी मराठी वाहिनीच्या बऱ्याच मालिकांच्या TRP मध्ये वाढ झाली आहे। चला तर मग उशीर न करता जाणून घेऊया झी मराठी वाहिनीच्या 13व्या आणि 14व्या आठवड्याचे सविस्तर TRP रिपोर्ट। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। चला तर मग पाहूया झी मराठी वाहिनीच्या टॉप 9 मालिका आणि कोणती मालिका बनली आहे नंबर 1 तर कोणती मालिका राहिली आहे बॉटम मध्ये याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। तर नंबर 9 वरती आहे सावळ्याची जणू सावली ही मालिका 1.0 च्या रेटिंगसह। मागील आठवड्यात देखील ही मालिका 1.0 च्याच रेटिंग वरती होती। मागील आठवड्याच्या तुलनेत सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या TRP मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल पाहायला मिळाला नाही। तर नंबर 8 वरती आहे शुभ श्रावणी 1.5 च्या रेटिंगसह। मागील आठवड्यात शुभ श्रावणी या मालिकेचा TRP 1.6 असा होता। मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत शुभ श्रावणी या मालिकेच्या TRP मध्ये 0.1 ने घसरण झाली आहे। तर नंबर 7 वरती आहे तुला जपणार आहे ही मालिका 2.0 च्या रेटिंगसह। तुला जपणार आहे या मालिकेचा मागील आठवड्याचा TRP 1.8 असा होता, म्हणजेच मागील आठवड्याच्या तुलनेत तुला जपणार आहे या मालिकेच्या TRP मध्ये 0.2 ने वाढ झाली आहे। तर नंबर 6 वरती आहे झी मराठी वाहिनीची नवी मालिका सनई चौघडे। सनई चौघडे या मालिकेने या आठवड्यात मिळवला आहे 2.3 चा TRP। मागील आठवड्यात सनई चौघडे या नव्या मालिकेचा TRP 2.2 असा होता, म्हणजेच मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात सनई चौघडे या मालिकेच्या TRP मध्ये 0.1 ने वाढ झाली आहे। आता पाहूया झी मराठी वाहिनीच्या टॉप 5 मालिका। टॉप 5 मध्ये आहे एकेकाळी झी मराठी वाहिनीची नंबर 1 मालिका असणारी कमळी ही मालिका। कमळी ही मालिका नंबर 1 वरून थेट 5व्या नंबरवरती आली आहे। कमळी या मालिकेने मिळवला आहे 2.4 चा TRP। कमळी या मालिकेचा मागील आठवड्यात म्हणजेच 13व्या आठवड्यात देखील TRP 2.4 असाच होता। मागील आठवड्याच्या तुलनेत कमळी या मालिकेच्या TRP मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल पाहायला मिळाला नाही। तर टॉप 4 मध्ये आहे देव माणूस मधला अध्याय ही मालिका 2.4 च्या रेटिंगसह। देव माणूस मधला अध्याय या मालिकेचा TRP मागील आठवड्यात 2.2 असा होता, म्हणजेच मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात देव माणूस मधला अध्याय या मालिकेच्या TRP मध्ये 0.2 ने मोठी वाढ झाली आहे। तर नंबर 3 वरती आहे तेजश्री प्रधानची विण दोघांतली ही तुटेना ही मालिका 2.4 च्या रेटिंगसह। मागील आठवड्यात म्हणजेच 13व्या आठवड्यात विण दोघांतली ही तुटेना या मालिकेचा TRP 2.5 असा होता, म्हणजेच मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात विण दोघांतली ही तुटेना या मालिकेच्या TRP मध्ये 0.1 ने घसरण झाली आहे। तर टॉप 2 मध्ये आहे खूप शॉकिंग मालिका म्हणजेच लक्ष्मी निवास। लक्ष्मी निवास या मालिकेने मिळवला आहे 2.5 चा TRP। मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात लक्ष्मी निवास या मालिकेच्या TRP मध्ये 0.2 ने मोठी वाढ झाली आहे आणि लक्ष्मी निवास या मालिकेने थेट टॉप 2 मध्ये एंट्री घेतली आहे। मात्र आता 13 एप्रिल पासून लक्ष्मी निवास या मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे। लक्ष्मी निवास ही मालिका 13 एप्रिल पासून दुपारच्या सत्रात प्रदर्शित होत आहे, त्यामुळे TRP मध्ये टॉप 2 मध्ये असलेली मालिका आता बॉटम मध्ये जाणार आहे। लक्ष्मी निवास या मालिकेच्या TRP मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घसरण होणार आहे। झी मराठी वाहिनीने लक्ष्मी निवास या मालिकेबद्दल घेतलेला हा निर्णय अतिशय चुकीचा आहे। लक्ष्मी निवास या मालिकेवर एक प्रकारचा अन्याय करण्यात आला आहे। महाराष्ट्राची महामालिका लक्ष्मी निवास TRP मध्ये चांगला परफॉर्मन्स करत होती, मात्र या मालिकेची वेळ बदलून लक्ष्मी निवास या मालिकेवर एक प्रकारचा अन्याय करण्यात आला आहे। लक्ष्मी निवास या मालिकेच्या जागी झी मराठी वाहिनीने शुभ श्रावणी या मालिकेची वेळ बदलायला हवी होती। तसंही शुभ श्रावणी ही मालिका TRP मध्ये चांगला परफॉर्मन्स करताना दिसत नाही। मात्र झी मराठी वाहिनीने लक्ष्मी निवास या मालिकेबाबत चुकीचा निर्णय घेतला आहे। तर झी मराठी वाहिनीची नंबर 1 मालिका बनली आहे तारिणी। तारिणी या मालिकेने मिळवला आहे 2.7 चा TRP। मागील आठवड्यात तारिणी या मालिकेचा TRP 2.5 असा होता। मागील आठवड्याच्या तुलनेत तारिणी या मालिकेच्या TRP मध्ये 0.2 ने वाढ झाली आहे आणि पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीची नंबर 1 मालिका बनण्याचा मान तारिणी या मालिकेने मिळवला आहे। तारिणी ही मालिका आता सातत्याने झी मराठी वाहिनीची नंबर 1 मालिका बनत आहे।
तर हा होता वीक 13 म्हणजेच 28 मार्च ते 3 एप्रिल आणि 14व्या आठवड्याचा म्हणजेच 4 एप्रिल ते 10 एप्रिल या आठवड्यातील झी मराठी वाहिनीच्या मालिकेंचा TRP रिपोर्ट। झी मराठी वाहिनीच्या टॉप 9 मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। आता येणाऱ्या आठवड्यात झी मराठी वाहिनीच्या दीपज्योती या नव्या मालिकेचा TRP आणि आपली दुपार या अध्यायामधील सावळ्याची जणू सावली आणि लक्ष्मी निवास या मालिकेचा TRP काय असेल, बदलत्या वेळेंचा मालिकांच्या TRP वरती परिणाम झाला आहे का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। दरम्यान लक्ष्मी निवास या मालिकेला आपली दुपार या अध्यायामध्ये प्रदर्शित करून लक्ष्मी निवास या मालिकेवरती अन्याय केला आहे का, याबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा। तसेच स्टार प्रवाह वाहिनीच्या प्रवाह दुपारमधील मालिकांचे TRP रिपोर्ट जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये प्रवाह दुपार TRP रिपोर्ट अशी कमेंट करा। मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी आणि TRP रिपोर्ट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।